नमस्कार फ्रेंड, मी आहे दीपाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला, सकाळची गोड अशी सुरुवात झालेली आहे. सकाळी मी माझं सगळं आवरून घेतलं. म्हटलं मी माझं आवरल्याच्या नंतर मग पटकन बाकीचे कामं करता येतात. मी आंघोळ वगैरे करून रेडी झाली होती. मुलांना जायचं होतं स्कूलमध्ये. मुलाचं आवरलं होतं, थोडं रिवाईज करत होता तोपर्यंत म्हटलं आपण आपलं पण आवरून घेऊया. मुलीचं राहिलं होतं आवरायचं. मुलगी अंघोळ करत होती. म्हटलं मी माझं आवरून घेतलं. आमचं सकाळी 6 वाजता पाणी येते, तर मी सकाळीच पाणी वगैरे भरलं. मग तेव्हाच माझी अंघोळ वगैरे झाली आणि मी माझं सगळं आवरून झाल्याच्या नंतरच मुलाला उठवलं. मुलाचं आवरलं. म्हटलं चला आता आपले बाकीचे उठल्याच्या नंतर बाकीचे पण भरपूर असे कामं असतात. आथरून वगैरे सगळं उचलून घ्यावं लागते. मग झाडू गिडू मारला, सगळं झालं होतं. झाडाला सकाळीच पाणी टाकते. आता ऊन भरपूर तापायला लागले, तर कधी कधी सुकतात. आणि खूप छान असे झाड लावलेले, त्याला मस्त वेलाचं झाड आहे, त्याला मस्त फुलं आलेले आहे. तर कधीतरी तुमच्याबरोबर मी शेअर करेन ते झाड कोणचं आहे म्हणून. मग रोज फुलं येतात. तर मग जर पाणी टाकलं नाही तर मग ते सुकून जातात. मग बाहेरची गॅलरी मी पुसायला गेले तेव्हाच मी पाणी टाकत असते. तर मी काय केलं, चला मग सुरुवात करूया. आपल्या सकाळचे रुटीन आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझं. सकाळी मस्त गरम पाणी केलं होतं पिण्यासाठी. थोडं कोमट पाणी केलं आणि ते पिऊन घेतलं. पिऊन झाल्याच्या नंतर म्हटलं मुलाला काहीतरी खायला देऊया. म्हणजे पोटात काही असलं तर मुलाचा पण चित्त लागते. एक्झाम चालू आहे त्यांचा आता. सगळ्याच ठिकाणी एक्झाम चालू आहे. काही स्कूलला सुट्ट्या पण पडलेल्या आहे. पण आमच्या अजून आहे 2-4 दिवस स्कूल आहे, नंतर मग सुट्ट्या पडणार आहे. म्हणलं मग आपण दूध गरम करून घेऊया. दूध गरम करायला ठेवलं होतं आणि सकाळी पाणी वगैरे रात्रीच मी किचन वगैरे सगळं क्लीन करून ठेवते. सकाळी मग काय किचन वगैरे काही क्लीन करायचं काम नाही. रात्रीच भांडे वगैरे सगळे घासून मी ठेवत असते. मग मला सकाळी लगेच किचनजवळ गेले तर लगेच कामाला सुरुवात करते मी. लगेच सकाळी मग चाय बनवायला घेतली होती. गॅसवरती अगोदर गरम पाणी करून घेतलं. ते लगेच दूध गरम झालं होतं, लगेच चाय बनवायला घेतली. कारण की मुलाला म्हटलं थोडंफार खाऊन गेलं तर लगेच ठेवली होती चाय. म्हटलं थोडंफार खाऊन जाईन, मग कधीतरी खातात कधी नाही खात. पण मग आज म्हटलं थोडं खाऊन जा. आणि त्यांच्या मनावर एक रोज असं फोर्स करावं लागतो तेव्हाच खातात. मुलीचं आवरलं होतं. म्हटलं तोपर्यंत बाळा तू तुझ्या केसाची गुत्ता वगैरे काढ, कारण की तिच्या वेण्या घालावं लागतात. मी लगेच चाय बनवून घेतली आणि थोडं त्याच्यामध्ये चाय टाकली आणि दूध मिक्स करून दिलं त्यांना. बिस्किट म्हटलं तोपर्यंत खाऊन घ्या तुम्ही आणि मी नंतर मग तुझं आवरून घेता येते. असं काय रोजचं सकाळचं रुटीन असते. मग मुलं गेल्याच्या नंतर मग स्वयंपाक करावं लागतो घरामध्ये. ते गेल्याच्या नंतर मग आपण आपले कामं, व्हिडिओचे जे एडिटिंग आहे ते व्हॉइस ओव्हर सगळं ते चालू राहते. मग मुलं असले तेव्हा काही भेटत नाही आहे करायला, कारण की मुलाचा आवाज वगैरे त्याच्यामध्ये रेकॉर्ड होतो. त्याच्यामुळे मग तिनं खाऊन घातलं. म्हटलं तिचं आता वेणी घालून घेऊया, कारण की मुलाचं सगळं अगोदर आवरलेलं होतं, सगळं झालं होतं. आणि तो आमचा शूट करत थोडंफार. मुलं पण माझी खूप मदत करू लागतात मला शूट वगैरे करायला. आणि त्यानेच थोडं कॅमेरा वगैरे व्यवस्थित लावून दिला. म्हटलं तू नाही खाल्लं तर तोपर्यंत तू खाऊन घे. आणि मुलीची वेणी घालून घेत होते सकाळी. आता कसं आहे तर तिला काही येत नाही वगैरे घालता, तर मग मलाच रोज घालून द्यावं लागते. गुत्ता वगैरे ती काढून घेते. आणि असं डेली जर सुट्टी असली तेव्हा मग ती तिची गुच्चा बांधून घेत असते. तर मग कधीतरी आता मी मोठाले केस होते पण तिचे खूप मी कट केले. पहिले तिला विचारायला येत नव्हते, पण आता मी तिला शिकवते थोडं शिक म्हणून. आता नाही कट करायचे. तिचे केस खूप मोठे होते पहिले केस. फर्स्ट स्टँडर्डला होती तेव्हा खूप तिला हौस होती, पण तिनं भरपूर कट केले केस. मागच्या 1 वर्ष झाले तिचे केस कट करून. आता बऱ्यापैकी झालेले आहे. आता म्हटलं कट नाही करायची. आता रोज वेणी घातल्याने भरपूर वाढलेली आहे. आता सुट्टी पण असली, घरी असली तरी पण वेणीच असते तिच्या केसाची. मोकळे सोडत नाही. मोकळे सोड्यावर खूप गुत्ता होते. मग तिला विंचरायला खूप कंटाळा येतो. मग असं काही असते. आता मुलीला थोडेफार मी सवय लावायला लागले तिचे केस विचारण्यासाठी. म्हटलं तू व्यवस्थित विचार जाय. लगेच पटकन वेण्या घालून घेतल्या. म्हटलं वेळ जाईल, म्हणजे वेळ होईल, त्याच्यामुळं पटकन गेले घेऊन सोडायला. शाळेमध्ये सोडायला जावं लागतं. पटापट सगळं आवरून दिलं. आता काही टिफिन बनवायची काही गरज नाही आहे आणि लेट जावं लागते मग माझे पण थोडेफार कामं होतात घरातले. नंतर मग त्यांना घेऊन जाते. आणि 2-4 दिवसच स्कूल राहिले, नंतर मग स्कूलला सुट्ट्याच पडणार आहे त्यांच्या. मग काय टेन्शनच नाही. मग सोडायचं घ्यायचं काही नाही. पण घरामध्ये खूपच परेशान करणार आहे. मग नंतर मुलं वेणी बांधून घेतली. तिला म्हटलं तू तुझं राहिलेलं सगळं ते सगळं भरून घे.
आणि त्याने त्याचं भरलेलं होतं. म्हटलं तिथून येऊन नंतर मग आपल्याला जेवण वगैरे करायचं अजून थोडीफार मला क्लिनिंग पण करायची होती घराची. म्हटलं एप्रिल यायला लागली तर आपण सगळं क्लीन करून घेऊया. तर तीच माझी तयारी, थोडं थोडं करून घेऊया, एकदम असं होत नाही आहे. तेच विचार चालला. मग पटकन हिचं आवरलं आणि लगेच निघालो सोडण्यासाठी. म्हटलं चला पटकन वेळ व्हायला नको. मग त्यांना घेऊन गेल्याच्या नंतर म्हटलं सोडून आले स्कूलमधून. नंतर म्हटलं आता काहीतरी नाश्ता वगैरे बनवूया. तर नाश्ता बनवणं चालू होता. मिस्टर येणार होते नाश्ता करायला. मग फोन केलेला की काहीतरी बनव म्हणून. मग थोडे पोहे होते तर म्हटलं चला आज काहीतरी नाश्त्याला पोहे करूया. शक्यतो आम्ही जास्त पोहे खात नाही, पण कधीतरी खात असतो. कधीतरी बनवलं तर मग खावायला पण आवडते. तर मग तीच तयारी चालू होती. मग मी कट वगैरे थोडा स्कूलमधून सोडून आल्याच्यानंतर थोडा आराम केला. नंतर बनवूया म्हटलं, स्वयंपाक वगैरे करून घेऊया पटकन. आणि थोडी क्लिनिंग करायची होती ती पण करून घेऊया म्हटलं. आणि थोडं थोडं केलं तर पटकन होऊन जाईन. आत्ताच झालेलं आहे पण थोडं थोडं करते मी. साफसफाई चालू आहे रूमची सगळी करणं, समोरची केलेलं आहे. आता फक्त पाठीमागचंच राहिले. म्हटलं आज फ्रीज थोडं क्लीन करून घेऊया. स्वयंपाक झाल्याच्यानंतर तेच विचार करत होते. म्हटलं पटकन स्वयंपाक करून घेऊया, तोपर्यंत मुलाचा पण वेळ होते स्कूलमधून घ्यायला यायला. आपलं पण कामं होते. मग तिथून आल्यावर खूप कंटाळा येतो काम करायचा. लगेच नाश्ता बनवायला घेतला होता. कांदा वगैरे कट केला, मिरची कट केली आणि कोथिंबीर येताना थोडंफार सामान पण घेऊन आले होते. कोथिंबीर संपली होती तर तीच घेतली. म्हटलं आता बाकीचं सामान नंतर आपल्याला स्वयंपाक झाल्याच्यानंतर फ्रीजमध्ये देऊन साफ करून ठेवून देऊया. तर ते नंतर ठेवणार होते आणि हेच अगोदर करून घेऊ म्हटलं आधी स्वयंपाक. आणि नंतर मग मुलं आल्याच्यानंतर मग ते पण ठेवता येते फ्रीजमध्ये. नाहीतर मग स्वयंपाक राहतो आणि तेच काम अगोदर चालू होते. तर ते साईडला ठेवलेलं. म्हटलं अगोदर आपण आपले कामं करून घेऊया. शाळेतून येताना थोडंफार मार्केट असते. मग तिथं मग नसले काही भाजीपाला, जर व्हिडिओ वगैरे मला रेसिपी बनवायची असली तर मी ते घेऊन येत असते तिथून. काही बनवायचं असलं तर मग, काही नसलं घरामध्ये तर तिथूनच घेऊन येते. छोटंसं मार्केट आहे तर मग ते तिथूनच आणत असते मी. तर लगे पटकन अशी फोडणी देऊन ठेवलेली. कांदा वगैरे टाकला. म्हटलं पटकन बनवून घेऊया आणि थोडंफार खाऊया. आणि आज केला होता नाश्ता. म्हटलं नाश्ता केल्यावर स्वयंपाकाचं आरामशीरच असते. तर नाश्ता बनवायला घेतला होता. नाश्त्यामध्ये आज पोहे बनवले होते. पण व्हिडिओच्या नादामध्ये त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायला विसरले. नंतर लक्षात आलं माझ्या की मी शेंगदाणे त्याच्यामध्ये ॲड केले नाही आहे. तसंच लक्षच नाही राहिलं पटापट करायच्या नादामध्ये. आणि व्हिडिओमध्ये लक्ष असतं आहे ना त्याच्यामुळं. तर मला लक्ष नव्हतं राहिलं त्याच्यामध्ये, मी शेंगदाणेच टाकले नाही. आज बिना शेंगदाण्याचेच पोहे नंतर लक्षात आलं. म्हटलं जाऊ दे आता वरून कशाला टाकायचे. लक्षात नाही राहिलं तर असू द्या, दुसऱ्या वेळेस कधी भाजून पण चवदार लागते. नाही तर मग फोडणीमध्ये पण टाकत असते मी, ते पण छान लागतात खायला. पण मग फोडणी दिल्याच्यानंतर मला लक्षात आलं की त्याच्यामध्ये मी शेंगदाणे टाकले नाही, म्हणून मी त्याच्यामध्ये नंतर ॲड केलेच नाही. म्हटलं जाऊ दे आता, मग ते कच्चेच राहतात, व्यवस्थित लागत नाही. त्याच्यामुळं मी काही ॲड केलेच नाही. पटकन असे पोहे खमंग करून झाले. आणि सरळ आणि सोपे आणि साधे बनवले तर खूपच टेस्टी लागले होते. फक्त थोडी मिरच्या जरा आमच्या कवळ्या होत्या त्याच्यामुळे जरा तिखट नव्हते झाले, पण खूप भारी लागले. असं घाईघाई केलं तर खूप टेस्टी बनते आणि खायला पण चव येते. लगेच पोहे बनवून घेतले. म्हटलं चला तोपर्यंत पोहे झाल्याच्यानंतर बाकीचे कामं, कपडे वगैरे पण राहिले होते माझे धुवायचे. पोहे झाले, लगे गरम गरम खाऊन घेतले आम्ही दोघा जणांनी. आणि घरातले कामं झाले ना मग ते पण निश्चित मनाने खावं वाटते. कामं नाही झाले तरी मला काही धकत नाही आहे, घशाच्या खाली घास नाही उतरत. तर मग पोहे वगैरे खाल्ले. माझे कपडे पण राहिले होते धुवायचे. कपडे आत कमी होते तर मग काय मशीनला लावली नाही मी. जास्त असले तरच मशीनला लावते, थोडे असले तर मग मी हातानंच धुवून काढते. पटकन असे नाश्ता वगैरे करून घेतला. माझे कपडे पण वगैरे धुवून झालेले. म्हटलं आता फक्त लादी वगैरे पुसायची राहिली. म्हटलं स्वयंपाक झाल्याच्यानंतर आपण लादी, आपल्याला थोडंफार साफसफाई करायची तर मग नंतरच पुसूया लादी. लगेच पीठ भिजून घेतलं आणि चपात्या बनवायला घेतल्या. अगोदर आज चपात्या बनवल्या, नाही तर मी अगोदर भाजी बनवते नंतर चपात्या बनवते. आधी चपात्या करायला घेतल्या, नंतर भाजी बनवायची होती. चपात्या झाल्याच्यानंतर भाजी टाकून देते. म्हटलं तोपर्यंत भाजी शिजती, मग बाकीचे कामं पण होतात. तर आधीच आज उलटं केलं. नाही तर रोज मुलं असतात घरी तर अगोदर भाजी करते नंतर चपात्या करते. मग लगेच भाजी होईपर्यंत लगेच त्यांना जेवण देते. पण मुलं काही आले नव्हते माझे, त्यांना वेळ होता आणायला जायला. तर म्हटलं माझं स्वयंपाक झाल्याच्यानंतर त्यांना घ्यायला जावं लागेल मला. तर मग चपात्याच चालू होत्या करणं. चपात्या पटकन करून घेतल्या. चपात्या झाल्याच्यानंतर लगेच भाजी पण बनवायला घेतली होती. चपात्या झाल्याच्यानंतर मसाला भाजवायचा होता.
कारण की रात्रीच बोललेला मुलगा की माझ्या आवडीची भाजी त्याला खूप आवडते, गवाराची भाजी बनवली होती. तर मग मसाला मस्त कांदा वगैरे भाजून घेतला होता चपात्या झाल्याच्यानंतर. ते काही तुमच्याबरोबर शूट केलं नव्हतं, पण मी सांगते कारण की व्हिडिओ भरपूर मोठा होतो, मग तुम्ही बघत नाही, मधामध्ये स्किप करता. त्याच्यामुळे मी काही तो शूटच केला नाही आहे. मसाला वगैरे भाजला, मिक्सरला बारीक करून घेतला, भाजीला फोडणी पण दिली. मस्त भाजी शिजून झाली होती. आता भाजी शिजून झाल्याच्यानंतर एवढा पसारा पडतो किचनवरती, बघा किचन कसं झालेलं आहे. म्हटलं आता भाजी शिजून झाल्याच्यानंतर आपण एवढं किचन पटकन क्लीन करून घेऊया, भांडे वगैरे घासून घेऊया. आणि तसं किचन मला आवडत नाही, मला स्वच्छच आवडतं आहे. मी पटकन भांडे वगैरे म्हटलं जमा करून पटकन बेसिंगमध्ये टाकले आणि सगळं किचन क्लीन करून घेतलं, भांडी पण घासून घेतली. म्हटलं मग आपलं किचन झाल्याच्यानंतर फक्त फ्रीजच राहते माझं साफ करायचं. असं काही किचन वाटतंय, पहिलं छान वाटत होतं का आताचं छान वाटतंय, नक्की सांगा कमेंट करून. आता म्हटलं थोडी फ्रीजची साफसफाई करूया, कारण की हे सामान तिथं काय साबण वगैरे ठेवते, म्हटलं तिथलचं पण झाडू वगैरे मारून घेऊया. पेपर ठेवला म्हणून इझिली पटकन साफ झालं. नाही तर पहिल्या वेळेस मी कवर आणलेली, पण ती कवर खराब झाली, तर मग मी तेव्हापासून कवरच काही नाही, कवरच यूज करत नाही आहे. आणलेली की त्याच्यावर सगळी धूळ वगैरे बसते ना, मग आपण पुसून घेते व्यवस्थित. त्याच्यावर पेपर ठेवला होता, पेपर लगेच झटकून घेतला आणि व्यवस्थित ठेवून दिलं. आता दुसऱ्या वेळेस विचार चालला आहे मस्त याची कवर मी घरच्या घरी शिवणार आहे फ्रीजवरती. ते तुमच्याबरोबर नक्की एक वेळेस शेअर करेन आणि जेव्हा शिवन तेव्हा मी तुमच्याबरोबर शेअर करेन. पण मी विचार करते शिवायची म्हणून, कारण की ते धुवून धावून ठेवलं तर स्वच्छ राहतं, त्याच्यावर खकाना म्हणजे आपलं फ्रीज चांगलं राहतं. त्याच्यामुळं मी कपड्याची शिवणार आहे छान अशी. तर मी जेव्हा शिवन तेव्हा मी तुमच्याबरोबर शेअर करेन. मग फ्रीजवर येऊन सगळं क्लीन करून घेतलं आणि सामान जेवढं होतं तेवढं सगळं कामेचंच आहे, सगळं थोडंफार सामान वगैरे ते सगळं साईडला काढून घेतलं. म्हटलं व्यवस्थित पुसून घेऊया. आणि जो पेपर ठेवला तर तो पण मस्त झटकून फटकून व्यवस्थित ठेवून दिला, मग त्याच्यावर सामान व्यवस्थित ठेवायला येते. आणि पेपर ठेवला म्हणजे पटकन साफ झालं, एवढं त्याच्यावर काही धूळ बसली नव्हती. पण किती पण साफ केलं तरी पण धूळ येते बाहेरून, काढणू कसं काय येते, पण येतेच. 3-4 दिवस झाले की मग असं क्लीन करते. म्हटलं चला आज तुमच्याबरोबर माझं रुटीन शेअर करते मी. जे सामान आता हेअरबँड आणून भरपूर दिवस घेतलं आहे नुसतं, पण एक वेळेस पिन लावत नाही आहे, असंच पडलेलं आहे. म्हटलं असंच ठेवून देऊया. आणि त्याची पिशवी पण फाडून टाकली, मग ते घाण होतं आहे. म्हटलं पिशवी आता दुसरी कोणची असली त्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवून देईन. लेकराला कसं घ्यायची हौस असते, पण व्यवस्थित ठेवू वाटत नाही आहे. त्याच्यामुळे मग मी त्या पिशवीमध्ये कसं तरी ठेवून दिलं, कारण की ती पूर्ण पिशवी फाटलेली आहे. आणि जे माझं सामान होतं थोडंफार, चॉपिंग बोर्ड पण भरपूर दिवसाचा घेतलेला आहे मी, पण कांदा कट करायचा पण एकदा पण यूज केला नाही, फक्त घ्यायची हौस आहे, यूज करायची नाही. मला असं वाटते मुलांनी केलं होतं यूज माझ्या, मी केलंच नाही अजून. जेव्हा घेतलं तेव्हापासून तसंच आहे ते, की यूजच नाही केलं. म्हटलं आता फ्रीज आतमधून पण सगळं क्लीन करून घेऊया. कधीतरी 4-8 दिवस झाले की ते मी पुसून घेत असते. म्हटलं कसं आहे आपण कधी कधी घाई भाजी वगैरे काही ठेवतो ना, त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये सांडते, काही भाजीपाला राहतो आपला, आपण जे उचलून घेतो आणि त्याचं सुकलेली भाजी, तुटलेली भाजी म्हणा त्याच्यामध्ये पडून राहते, तर व्यवस्थित आपल्याला आपण साफ करत नाही. तर मग असं काही आज म्हटलं सगळं फ्रीजात सगळं क्लीन करून घेऊया. एक दिवस मी सगळं घासून वगैरे काढलं होतं, पण एवढी काही घाण नव्हती झाली, तर मी कपडाच मारून घेत होते. म्हटलं आता भाजीपाला थोडे मिरची वगैरे आणले तर ते पण व्यवस्थित डबे वगैरे सगळे क्लीन करून ठेवून देऊया. त्यासाठी आज सगळंच काढलं होतं आणि सगळे कामं पण झाले होते. आज लवकरच स्वयंपाकाला लागले होते, तर मग माझी कामं सगळे झाले होते. आज कामं झाल्याच्यानंतर असं काही एक्स्ट्रा काम करते घरामध्ये, आणि घरामध्ये स्वच्छ असलं की चांगलं पण वाटते. घरामध्ये त्या दिवशी पार्सलची भाजी आणलेली, ते तसंच टिफिन राहायला, म्हटलं तो पण कचऱ्यामध्ये टाकून देऊया. ठेवला होता म्हटलं कशासाठी कामी येईल, पण मी दिला टाकून. म्हटलं जाऊ दे आता सगळंच कामी येईल, पण घरामध्ये भंगार जमा जास्त होते, मग एवढं काही ठेवत नाही आहे मी. सगळं व्यवस्थित पुसून घेतलं सगळं, आणि बाहेरून नंतर लक्षात आलं की घासून काढूया म्हणून, कारण की आपण तेलकट स्वयंपाक बनवायला लागलो तर लगेच हँडल खोलतो फ्रीजचं, आणि तसंच त्याला तेल लागतं आपल्या हाताचं, मग घाण होतं आहे फ्रीज सगळं. त्याच्यामुळे मग मी नंतर ते ना साबणाने घासून काढलं, पण ते काही त्यानं कॅमेरा बंद होता म्हणजे शूट नव्हतं झालं. पण मी ते घासून वगैरे काढलं अगोदर. म्हटलं धूळ सगळी उडाली, ते सगळं पुसून घेऊया, डस्टिंग करून घेऊ व्यवस्थित. पण मग नंतर लक्षात आलं ते थोडं ऑइली होतं, तर मी सगळं घासून घेतलं, पण मग ते शूटच झालं नाही. मला वाटलं कॅमेरा चालू आहे, पण ते बंद होता.
पण मी व्यवस्थित हेच साबण आपण जे भांडे घासतो ना त्या साबणानेच थोडं ते हँडल जवळचं त्याला ऑइली होतं ते सगळं घासून क्लीन केलं. ते झाल्याच्या नंतर म्हटलं आता हे भाजीपाला आणल्यात ना हे सगळं व्यवस्थित ठेवून देऊया. मी मिरच्या पण साफ करून ठेवल्या होत्या आणि डब्बे पण घासून काढले व्यवस्थित, कपड्याने पुसून वगैरे काढले. आणि सगळं म्हटलं घ्यायच्या वेळेस मग मिरच्या माणूस पटकन घेते, फक्त नाही तेवढी म्हणून कोथिंबीर मी साफ नाही केली, कारण की कोथिंबीर साफ केली ना लगेच सडते, त्याच्यामुळं मी साफ नव्हती केली. मी जेव्हा साफ केली होती धुवून नव्हती काढली, कारण की जेव्हा आपल्याला भाजी बनवायची तेव्हाच मी धुवून काढते, कारण की ती सडते म्हणून नाही धुतली मी. अशी साफ केली. बाकीची मिरच्या वगैरे त्याचे देठं वगैरे खुडून ठेवले, लिंबू आणि अद्रक सगळी धुवून धावून ठेवून व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवले. डब्बा पण घासून वगैरे ठेवला, व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून दिलं. म्हटलं आता जोपर्यंत सामान आहे तोपर्यंत घासायची काही गरज नाही, सामान संपलं की घासून वगैरे ठेवलं की व्यवस्थित राहते. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला जर सबस्क्रायबर केलं नसेल नक्की सबस्क्रायबर करा. आवडलं तर एक लाईक करून जा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.